मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता मीराला म्हणतो की तू अगोदर झोपून घे, नाहीतर अशी रात्रभर जागी राहिली तर उगीच आजारी पडशील. त्यावेळी आता मीरा म्हणते नाही पडणार, कारण माझा नवरा हा डॉक्टर आहे. तेव्हा मी कुठे डॉक्टर आहे, मी तर गाड्यांचा डॉक्टर आहे असं सत्या म्हणतो. त्यावरती मग मी गाड्यांविषयी चर्चा करू का असं आता मीरा विचारते आणि तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणते. तेव्हा सत्या विचारतो कोणतं सरप्राईज, तर मीरा आता काहीच बोलत नाही, कारण आता तिला सत्याला गाडीचं सरप्राईज द्यायचं असतं. म्हणूनच ती आता गप्प बसते आणि विषय टाळते. तेव्हा सत्या म्हणतो तुला किती वेळा सांगू झोपून घे म्हणून. मग आता ती म्हणते की हो मी झोपते, तुम्ही झोपा अगोदर, नंतर मी झोपतीये. त्यावेळी आता तो म्हणतो नाही, आत्ताच्या आत्ता तू झोपून घे, नाही तर मी सासूला कॉल करेल. तेव्हा ती म्हणते नको नको असं म्हणून ती पटकन झोपते आणि लाईटसुद्धा बंद करते. सत्याला वाटतं की मीरा आता गाढ झोपली आहे, पण सत्या आता झोपल्यानंतर मीरा पुन्हा उठते, कारण तिला आता हारांची ऑर्डर ती पूर्ण करायची असते. नंतर ती आता दरवाजा उघडते आणि चोर पावलांनीच बाहेर आता सत्याला कळू न देता हॉलमध्ये जाऊन बसते आणि आपली हार गुंफत असते. तेवढ्यातच निरूपा आता पाणी पिण्यासाठी म्हणून बाहेर येते आणि समोर मीराला पाहते आणि म्हणते की काय ग, हे काय चाललंय तुझं. तेव्हा मीरा म्हणते काही नाही, मला जरा फुलांची ऑर्डर ही कंप्लीट करून द्यायची आहे उद्याच मी हार गुंफत आहे. त्यावेळी आता मला हे सगळं काही दिसतंय, माझे काही डोळे फुटले नाही, तू काम करते हे मला पूर्णपणे समजते असं आता रागातच ती मीराला म्हणते. त्यावेळी कशासाठी हा खटाटोप करतीये असंही रागातच निरूपा म्हणते. त्यानंतर आता मीरा एकदम गप्प बसते, उगीच ती निरूपाच्या नादी लागत नाही आणि काही बोलत सुद्धा नाही. निरूपा मात्र रागातच म्हणते काय ग, मागच्या वेळी बिल भरताना माझ्या बबड्याच्या खोलीमध्ये जो काही एसी होता तो तुझ्या डोळ्यात मात्र खूपच होता, मग आता एवढे दिवे लावून ठेवले, आता नाही का वीज अशी फुकट जात. तेव्हा मीरा म्हणते रात्रभर नाही, मी आत्ताच इथे येऊन बसले आहे, कारण ते काय आहे ना, खूप महत्वाची ऑर्डर आहे. दिवसभर कामामुळे मला वेळ सुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच मी आत्ता ही ऑर्डर कंप्लीट करत होते. तेव्हा रागातच आता निरूपा म्हणते हे तुझं चाळीतलं घर नाहीये, ही सोसायटी आहे, इथे या अजिबात फालतू गोष्टी करायच्या नाही, समजलं. त्यावेळी मीरा आता मनातच विचार करते की ह्या तर खूप मोठ्या आवाजात बोलले आहे आणि हे जर उठले यांचा आवाज ऐकून तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच मीरा आता तिच्या रूमकडे पाहत असते. त्यावेळी निरूपा विचारते काय ग, अगं मी तर तुझ्याबरोबर बोलतीये ना, तुला कळत नाही का, मी अजून मोठ्याने बोलू का. मीरा म्हणते नाही मी नाही करत. मग रागातच निरूपा म्हणते करायचंच नाही आणि एवढंच तुला काम करायचं आहे ना, तर रस्त्यावर जा आणि रस्त्यावरच्या दिव्याखाली जाऊन काम कर, नाहीतर एक काम कर, तुझ्या नवऱ्याला घेऊन बस, त्याने खूप दिवे लावले आहेत, तो तर चांगला उजेड पाडेल, कारण माझ्या घरातली वीज असल्या गोष्टींसाठी अजिबात जाळायची नाही, नाहीतर तुझ्या आईकडून मी विजेच्या बिलाचे पैसे मागेन असं रागातच निरूपा म्हणते. आता मी झोपायला आतमध्ये जातीये, जर मी गेल्यानंतर तुझा हात त्या बटनाकडे गेला तर मग यादच राख असं म्हणून ती लाईट्स बंद करते आणि लगेच तिच्या रूमकडे झोपायला जाते. तेव्हा मीरासमोर आता प्रश्न उभा राहतो की मी ॲडव्हान्स पैसे सुद्धा घेतले आहेत आणि सकाळी ऑर्डर सुद्धा द्यायची आहे, आता काय करावं बरं. तेव्हा मीराला आता पुन्हा एकदा आठवतं की कशा प्रकारे सत्याला गाडी मिळाल्यानंतर आनंद होईल आणि माझी गाडी म्हणजे माझी डार्लिंग आहे असं राजू मेकॅनिकला धमकावत सुद्धा सत्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मीरा आता मनातच विचार करते की यांच्यासाठी यांची गाडी म्हणजे जगात सर्वात सुंदर आहे आणि जास्तीत जास्त सासूबाई मला काय करतील, बोलतील किंवा शिक्षा करतील, परंतु माझ्या नवऱ्यासाठी आणि त्यांच्या गाडीसाठी मी एवढं सोसू शकते, आता मला हे काम करावंच लागेल असं म्हणून आता ती लाईट्स ऑन करते आणि ते लगेच हार सगळे काही गुंफू लागते आणि तिला खूपच आनंद होतो की माझं सगळं काम अगदी कंप्लीट झालं. तर दुसऱ्या दिवशी सत्य हा जोराजोरातच धूमकेतू अगं चल ना पटकन, नंतर तुलाच उशीर होईल असं मोठ्याने म्हणतो. त्यावेळी म्हणून ती किचनमधून आता बाहेर येते आणि तेथे आल्यानंतर सत्याला म्हणते की
अहो आले ना मी, पण माझी पर्सच आतमध्ये राहिली असं म्हणून ती पुन्हा एकदा पर्स आणण्यासाठी आतमध्ये जाते. आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. पर्स बाहेर घेऊन आल्यानंतर ती म्हणते, बापरे, मी एकाच कानामध्ये कानातले घातले आहेत असं म्हणून ती सॉरी सॉरी असं म्हणून पुन्हा आतमध्ये रूममध्ये जाते आणि कानातले घालून बाहेर येते. तेव्हा तो म्हणतो, झालं ना आता सगळं? ती म्हणते, 1 मिनिट थांबा हा, मला काहीतरी आठवतंय. मग आता तो तिला म्हणतो की अगं जरा शांत राहा, तुला पाणी देऊ का प्यायला? पण अशी सैरावैरा नको फिरू नुसती, तुला काय हवं ना ते एकदाच आठव आणि घेऊन ये बरं. मग आता ती ठीक आहे असं म्हणते आणि आतमध्ये जाते आणि बाहेर त्या ऑर्डरच्या आता फुलं घेऊन येते. तेव्हा तो आता विचारतो, झालं ना आता सगळं फायनलमध्ये? तेव्हा तो लगेच आता तिच्या हातातून ते हारांची पिशवी घेतो आणि चल असं म्हणतो. दोघेही आता बाहेर निघालेले असतात. तेवढ्यातच निरूपा आता तिच्या रूममधून बाहेर येते आणि त्या दोघांना बाहेर जाताना पाहत म्हणते, ए थांब. तेव्हा आता निरूपा विचारते, काय कुठे चालली आहेस? तेव्हा मीरा म्हणते की काही नाही, जरा काम आहे. मग आता सकाळी सकाळी कुठे रोज रोज तू हुंदाडायला जातेस ग, असं रागातच जेव्हा निरूपा म्हणते तेव्हा सत्य आता धावतच पुढे येतो आणि म्हणतो, काय ग तुझं काय आता मध्येच? मग आता मीरा लगेच सत्याचा हात पकडत म्हणते, घरातनं निघताना असा वाद नको. तेव्हा आता निरूपा म्हणते, वाद तर होणारच, कारण माझ्या घरातल्या सुना सकाळी सकाळी असं हुंदाडायला जात नाहीत. त्यावेळी आता रागातच सत्य हा मीराचा हात सोडतो आणि म्हणतो, हे बघ, सुना जर उन्हाळा असतील ना तर सकाळ दुपार संध्याकाळ कधीही त्या अशा उन्हाळायला जाऊ शकतात. तेव्हा निरूपा आता म्हणते, तुझी ही फालतूची टिवटिव अगोदर बंद कर हा. मग सत्य रागातच म्हणतो, तू सुद्धा उठता बसता असं धुमके तुला बोलणं बंद कर. तेव्हा आता मीरा म्हणते की हो राहू दे की आता, जाऊ द्या, नका बोलू. तेव्हा आता निरूपा म्हणते, हो झाली का बाजू घेऊन? अगं अगोदर स्वतःच चावी लावायची आणि मग स्वतःच गप्प करायचं. याला तरी कुठे आहे स्वतःची अक्कल? तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो, ए माझी अक्कल अजिबात काढायची नाही. तेव्हा निरूपा आता हसते आणि म्हणते, ए अक्कल काढायला ना अगोदर अक्कल असावी लागते. अरे लहानपणापासून मी बघत आली, समधी अक्कल तुझी मारामारी करण्यात आणि एखाद्याचा जीव घेण्यातच जाणार. तेव्हा माझ्या लहानपणाबद्दल तर तू काहीच बोलू नको. जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी तुझं सगळं काही ऐकून घेत होतो, परंतु आता मी ऐकूनच घेणार नाही असं रागातच सत्या म्हणतो. त्यावेळी आता माझ्या लहानपणाचं वाटोळं कुणी केलंय ना ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, तोंड उघडायला उगीच लावू नकोस असं म्हणून रागातच सत्या हा निरूपाकडे पाहतो. तेव्हा मीरा म्हणते, अहो शांत बसा, सकाळी सकाळी उगीच दोघेही कटकट करू नका, आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललो आहोत ना, आपल्याला ऑर्डर द्यायची आहे, मग तुम्ही असं का करताय? तुम्ही काय बोलताय ना ते सुद्धा मला कळत नाही. सुधाकर राव सुद्धा तेथे आलेले असतात. मग आता निरूपा म्हणते, मी माझ्या सुनेबरोबर बोलतीये, तू नको बोलू माझ्याबरोबर, समजलं? त्यावेळी आता सत्या म्हणतो, माझी बायको आहे ती, तिच्याबरोबर नीटच बोलायचं. त्या दोघांमध्ये होणारे वाद पाहून मीरा त्या दोघांनाही जरा गप्प बसायला सांगा. मी अजिबात गप्प बसणार नसल्याचं निरूपा म्हणते. मग सुधाकर रावांना ती सांगत असते की तुमची ही सून सकाळीच बाहेर चालली, या घरामध्ये माणसं राहतात आणि त्यांना जेवायचं सुद्धा असतं. तेव्हा मीरा म्हणते, अहो सासूबाई, जेवण सगळं तयार आहे, आमटी भात चपाती भाजी कोशिंबीर सुद्धा, फक्त कोशिंबिरीमध्ये मीठ टाकायचंय, नाहीतर पाणी सुटलं असतं म्हणून मी मीठ टाकलं नाही. तेव्हा आता निरूपा विचारते, मग कपडे कोण धुणार? त्यावरती मीरा उत्तर देते, अहो कपड्यांचं काय घेऊन बसलात, कारण कपडे तर मी सकाळीच धुवून टाकले आहेत आणि वाळले सुद्धा व घडी घातले सुद्धा. तेव्हा मीराच्या प्रश्नांची उत्तरं ऐकून आता निरूपाचं तोंडच गप्प होतं, ती एकदम शांत होते. त्यानंतर तिच्या मनात काहीतरी येतं आणि ती पुन्हा मीराला विचारते की काय ग, लादी आणि कचऱ्याचं काय? त्यावेळी आता मीरा म्हणते, लादी कचऱ्याचं म्हणाल तर मी सकाळी सकाळीच हे काम करते आणि फिनेल संपलं आहे, तेवढं घेऊन या, असंही मीरा आता निरूपाला म्हणते. मग आता सत्या म्हणतो, ए निरूपा, तुझ्या बबड्याला सांगायचं फिनेल आणायला, कारण या महिन्यापासनं तोच साबण आणि पावडर वगैरे सगळं भरणार आहे ना. तेव्हा निरूपाची आता बोलतीच बंद होते. ती आता तो विषयच टाळते आणि माझा बबड्या आणेल की काय असं काहीही बोलत नाही. मग नंतर ती सत्याला विचारते, आता साफसफाईचं काय मग, कारण सोफा टीव्ही हे सगळं पुसायला नको का? तेव्हा मीरा म्हणते, ते सगळं स्वच्छ करून झालं की. तेव्हा आता सत्याला खूप आनंद होतो. मग आता तो हसतच निरूपाकडे पाहतो. त्यानंतर निरूपा म्हणते, मला चहा पाहिजे, चहा कोण देणार? वेळी आता निरूपाला चहा देण्यासाठी म्हणून मीरा आता पटकन किचनमध्ये
चाललेली असते. तेव्हा सत्य आता तिचा हात पकडतो आणि तिला अडवत विचारतो, काय ग, ऑर्डर अगदी वेळेत द्यायची आहे ना, मग तू कुठे निघालीस? असं म्हणून तो तिला एका ठिकाणी गप्प राहायला सांगतो. तेव्हा आता तिचा हात पकडलेला पाहून निरूपाचा मात्र जळफळाट होतो. तेव्हा ती आता रागातच म्हणते, ए हात सोड तिचा अगोदर, मला चहा पाहिजे आणि ती सून आहे ना म्हटल्यानंतर तिने माझं सगळं काम ऐकलंच पाहिजे. पुढे आता सत्या म्हणतो, नाही सोडणार हात, तुला काय करायचं ते कर. आणि जर तुला सुनेच्या हातूनच चहा हवा असेल ना, तर तुझी लाडकी सून आहे ना ती बबडी, तिच्याकडे जा, तिला झोपेतून उठव आणि चहा द्यायला सांग. असं म्हणून सत्या निरूपाला आता तिची जागा दाखवतो. तेव्हा सुधाकरराव आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. कारण सत्याने आता निरूपाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. घरातील सर्व काम करूनही आता मीरालाच ही सतत बोलत असते. हे आता जेव्हा सत्याला समजतं तेव्हा सत्यासुद्धा माघार घेत नाही. आणि मग तुझी बबडी दिवसभरात काय फक्त नाटापाटा करते का, लिपस्टिक लाली लावून इथे बसते का, असं सत्या पुन्हा विचारतो. मग आता निरूपा एकदम गप्प बसलेली असते. त्यावेळी सत्या विचारतो, काय ग, काय झालं? तिच्या हातचा चहा तुला काही कडू लागतो की काय? त्यानंतर सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही आता जायला निघतात. मग आता सुधाकरराव हे गालातच हसत असतात. तेव्हा निरूपा रागातच त्यांना विचारते, काय आहे तुमचं, जरा गप्प बसता येत नाही का? तेव्हा सुधाकरराव विचारतात, मी कुठे काय केलं? असं म्हणून ते निरूपाकडे पाहतच राहतात. कारण आता सत्याने चांगलीच निरूपाची उचलबांगडी केलेली असते. सुधाकरराव मनातच विचार करत असतात, मीरा खरंच खूप चांगली मुलगी आहे, माझ्या सत्यासाठी अगदी परफेक्ट. कारण आता माझ्या सत्याचा संसार गोड करण्यासाठी आयुष्यात कोणतंही संकट येऊ नये म्हणून ती बिचारी दिवसरात्र कष्ट करते. त्याचबरोबर घरातील सगळं कामसुद्धा करते. आणि माझी दुसरी सून मात्र मस्तपैकी अजूनही झोपून आहे. तरीही निरूपा मीरालाच त्रास देते. हे आता त्याला अजिबात पाहवत नाही. म्हणून तो निरूपाकडे पाहतच राहतो. त्यानंतर सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही आता गाडीतून निघालेले असतात. तेव्हा आता सत्य आणि मीरा सारखे सारखे एकमेकांकडे पाहत असतात. मीराला खूप आनंद झालेला असतो. कारण तिला ते सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं की बाहेर जायचं नाही, परंतु सत्याने माझ्यासाठी जो काही स्टँड घेतलेला असतो खरंच खूप यावेळी महत्त्वाचा होता. कारण एवढं काम करून सुद्धा आता सासूबाई फक्त मलाच बोलतायत, त्या देविकाला काहीच बोलत नाही. हे आता मीराला समजलेलं असतं आणि त्यामुळेच तिला आता सत्याचा खूप अभिमान वाटत असतो. मग आता सत्या सारखा सारखा मीराकडे पाहत असतो. मग आता सत्या थोडी स्लो गाडी घेतो तर मीराला अचानकच झोप येऊ लागते. तेव्हा ती आता झोपत असते, परंतु रस्त्याच्या मध्ये खड्डे असल्यामुळे आता सत्याला काही सुचत नसतं. कारण मीराला आलेली झोप हा तो पाहतो आणि म्हणतो की आता काय करावं. तरीही मी धूमकेतूला सतत म्हणत असतो की थोडा आराम कर, परंतु नाही ना, तो हिला आराम करायचाच नसतो. असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर ती सारखी आता आपली डोळे झाकत असते आणि मग नंतर ती झोपूनच घेते. सत्य अजूनच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता पुन्हा एक खड्डा येतो. तेव्हा गाडीचं चाक खड्ड्यात जातं. त्यामुळे आता मीरा ही पटकन सत्याच्या खांद्यावरच आता डोकं ठेवते. तिला झोपेत काही समजत नसतं की सत्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे म्हणून. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहत राहतो, परंतु तो मीराला उठवत नाही, तिला तसा झोपून देतो. तेव्हा तो आता थोडा पुढे जातो, परंतु आता गाडी अचानकच बंद पडते. आता गाडी बंद पडल्यामुळे त्याला खूपच राग येतो. तेव्हा तो जोरातच ओरडतो, आता हिला काय झालं मध्येच, असं म्हणून तो जोरातच हात त्या स्टेअरिंगवर मारतो. तेव्हा मीरा आता त्याच्या आवाजाने उठते आणि विचारते, काय झालं? मग आता तो म्हणतो, काही नाही, गाडी बंद पडली, पण होईल चालू, तू झोप, तुला झोपायचं असेल तर. तेव्हा मीरा म्हणते, नाही अहो, मला जिथे ऑर्डर पोहोचवायची आहे ना तिथे मी आता बरोबर पोहोचवते ठिकाणी मी आले आहे. मी इथून आता रिक्षा करून जाते, कारण इथून खूप रिक्षा मिळतील. त्यावेळी सत्या म्हणतो, नको अगं धूमकेतू, थांब जरा, मी सोडतो तुला. पण मीरा आता ऐकत नाही. ती म्हणते, नको म्हटलं आहे ना, मी माझी जाते आता. पण आता सत्या म्हणतो, अगं थांब जरा. तरीही मीरा ऐकतच नसते. मीरा आता लगेच गाडीतून खाली उतरते. तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं. त्यानंतर तो आता म्हणतो की
चुकीच्या टायमाला बंद पडते आणि चुकीच्याच टायमाला ही गाडीसुद्धा आहे ना चालू होते. काय करू बरं? त्या बिचाऱ्या धूमकेतूला एकटीला जाता तिकडे रिक्षाने जावं लागेल. स्वतःची गाडी असून काही फायदा आहे का, असं म्हणून तो आता चिडतो. त्यावेळी तो आता मीराकडे पाहतच राहतो, कारण मीरा बिचारी एकटी सगळे काही कष्ट करत असते. सत्याची तिला साथ असते, परंतु गाडी मध्येच बंद पडल्यामुळे आता त्या बिचाराचाही नाईलाज झालेला असतो आणि तो आता मीराकडे पाहतच राहतो. कारण त्याला माहीत असतं की ही जास्त झोपत नाहीये, ही फक्त काम आणि काम करते आणि असं सारखं सारखं काम असल्यामुळे हिच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच त्याला काळजी वाटते. तर आता दुसरीकडे पंकज हा देविकाला कॉल करतो. तेव्हा आता देविका विचारते, बेबी तू जेवलास का? मग आता तो म्हणतो, काय करू, काम एवढं असतं ना की विचारू नको. अगं कामाच्यामुळे मला असं व्यवस्थित खायला सुद्धा मिळत नाही, असं म्हणून तो पुन्हा चणेफुटाने तोंडात घालतो. तेव्हा आता देविकाला वाटतं, खरंच माझ्या नवऱ्याला खूप काम आहे, म्हणून ती काळजीने त्याला व्यवस्थित अगोदर जेवण करायला सांगते आणि मगच काम करा असं म्हणते. तेव्हा आता पंकज मात्र तिच्याबरोबर सगळं काही खोटं खोटं बोलत असतो. अगं माझ्या अंडर एवढा स्टाफ आहे आणि स्टाफची प्रत्येक फाईल मला पाहावी लागते, कारण फायनल साईन माझी असते ना. मग फायनल साईन करण्या अगोदर मला ते सगळं चेक करावं लागतं आणि जर काही चुकलं तर माझे बॉस मला खूप ओरडतील ना, असं म्हणून आता तो खोटं खोटं तिला सांगू लागतो. तेव्हा ती म्हणते, हो ना बेबी, तुला खरंच खूप काम असतं का रे? काम तर करावंच लागेल ना आपल्या संसारासाठी. तेव्हा तो म्हणतो, हो तेच आहे ना, तुझी स्वप्नसुद्धा मला पूर्ण करायची आहेत. अशा प्रेमाच्या आता गप्पा तो तिच्याबरोबर थोड्या करतो. त्यानंतर आता तो रस्त्यावर जेव्हा उभा असतो ना, तेव्हा आता देविका विचारते, मला सांग एक बेबी, तू नक्की ऑफिसमध्येच आहे ना? तेव्हा तो म्हणतो, का ग? मग आता ती विचारते, अरे तिथे गाड्यांच्या हॉर्नचा खूप आवाज येतोय ना, म्हणून मी विचारलं. मग आता पंकज जरा घाबरतो, कारण तो सगळं काही खोटं बोलत असतो. कारण पंकज कुठेही कामाला नसतो, तो फक्त उनाडक्या करत बाहेर फिरत असतो. त्यावेळी आता देविकाला काय उत्तर द्यावं त्याला कळत नाही. तो जरा घाबरतो आणि मग नंतर म्हणतो, अगं बेबी, कसा आहे ना, माझा ऑफिसमध्ये जो AC होता ना तो थोडा बंद पडलाय. मग म्हटलं की रस्त्यावर जरा एक फेरी मारून यावी, जरा मोकळ्या हवेत फिरावं. मला खूप त्रास होतो ना AC नसल्यानंतर, तुला माहीत आहे ना घरीसुद्धा कसं असतं. तेव्हा ती म्हणते, हो ते तर बरोबर आहे. मग आता कसं बसं तो तिला उत्तर देतो आणि मग नंतर विचारतो, फोन ठेवू का? ते आता मीरा ही ऑर्डर देण्यासाठी रिक्षातून चाललेली असते. तिला आता अर्जंट एका ठिकाणी पूजेचे केळीचे खुंट द्यायचे असतात. त्याच वेळी आता त्या काकींचा फोन येतो. तेव्हा ती तो कॉल रिसीव करते. तेव्हा त्या काकी तिच्यावर खूपच ओरडतात की, अहो तुम्हाला किती वाजता सांगितलं होतं, 12 वाजायच्या आतमध्ये आमची ऑर्डर द्या म्हणून. अहो इथे सत्यनारायणाची पूजा चालू होईल, तुमचं अजून काय टाईमपास चाललाय कळतच नाही. मग आता मीरा म्हणते, अहो तसं नाही आहे, मला थोडा उशीरच झाला यायला, पण 12 वाजायच्या आत मी पोहोचेन नक्की. मी रिक्षातच आहे, येते 5 मिनिटामध्ये, असं म्हणून ती फोन ठेवते. त्याच वेळी आता मीरा ही खूप टेन्शनमध्ये येते, मी व्यवस्थित पोहोचेल की नाही. त्याच वेळी आता ती रिक्षावाल्या काकांना म्हणते, अहो चला ना पटपट. मग आता ते म्हणतात, अहो फास्टच आहे रिक्षा. आता थोडं 1 मिनिटाच्या अंतरावर ती पुढे जाते खरं, परंतु आता ती रिक्षाच मध्ये बंद पडते. तेव्हा तिला आता खूप टेन्शन येतं. ती त्या काकांना विचारते, काय झालं? मग आता ते म्हणतात, रिक्षाच बंद पडलीये. मीरा म्हणते, आता काय करू, इथे तर दुसरी रिक्षा सुद्धा नाही. आता त्या काकी म्हणाल्या की 12 पर्यंत पोहोच, परंतु मी कशी पोहोचणार? थोडा वेळ मीरा विचार करत करतच तेथेच थांबलेली असताना ती रिक्षावाल्या काकांना म्हणते, माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाहीये, हे तुमचे पैसे घ्या आता, असं म्हणून ती त्यांचे पैसे देते. तर आता ती लगेच ते केळीचे खुंट असे खांद्यावर टाकते. त्याचबरोबर ती हारांची जी पिशवी असते ती दुसऱ्या हातात घेते आणि लगेच त्या दिशेने निघालेली असते, जिथे तिला ऑर्डर पोचवायची असते ना त्या दिशेने. उन्हातानातून ती रस्त्याने चाललेली असते, कारण तिचा नाईलाज असतो, वेळेवर जर ऑर्डर दिली तरच पुढच्या वेळी ते लोक ऑर्डर देतील, असं आता मीराला माहीत असतं. त्यामुळेच ती आता धावतच रस्त्यावरून निघालेली असते आणि सत्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कोणतीही आता कसूर ठेवत नसते, कारण तिला त्याला
गाडी रिपेअर करून व्यवस्थित द्यायची असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही आता स्टॉलजवळ सत्याला बोलवते आणि म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही पटकन इकडे या. सत्या आता खूप घाबरतो, हातातलं काम सोडून आता तो लगेच स्टॉलजवळ जातो. तर तिथे कुणीही नसतं. त्यानंतर तो आता समोर पाहतो तर त्याची जी पहिली गाडी असते ना, ती अगदी रिपेअर करून त्याला अशी फीत बांधून वगैरे अगदी नवी कोरी गाडी तेथे उभी असते. तेव्हा आता मीरा त्याच्याकडे पाहत राहते आणि सत्यही त्या गाडीकडे पाहतच राहतो. तेव्हा तो पटकन जातो आणि गाडीला मिठी मारत म्हणतो, ही कुणी रिपेअर केली, ही इथे आलीच कशी काय? ती म्हणते, तुमच्या बायकोने. मीच तुम्हाला हे सरप्राईज दिलंय, कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा आता ती त्याच्याकडे फुलांचा हार देते आणि गाडीला घाला असं म्हणते. तेव्हा तो एक हार गाडीला घालतो, मग दुसरा हार तो मीराच्या गळ्यात घालतो. त्याच वेळी आता सर्वजण खूप खुश असतात. तर मंजू त्या दोघांचे फोटो काढते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.